जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जयंती धुळे जिल्ह्यात साजरी। सिल्वर गोल्डन संस्थेच्या माध्यमातून संगमा चौक या ठिकाणी मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली। यावेळी धुळेचे महापौर व सामाजिक राजकीय आंबेडकरी चळवळीचे अनेक राजकीय नेते उपस्थित होते। बुद्धवंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध यांना वंदना करण्यात आली। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। रावसाहेब गिरासे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, महामानव घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि देशातली प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे। त्यांचे विचार होते ते बुद्ध ज्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं। महात्मा फुले, सौ सावित्रीबाई फुले आजच्या या पवित्र अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित धुळे शहराचे प्रथम नागरिक आदरणीय माया काकू परदेशी, माधवभैया परदेशी आणि सर्वच राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रात आलेल्या सर्वच मान्यवरांचं नाव सगळ्यांचंच घेऊ शकतो, पण कमी होरमध्ये जास्त रन काढायचे म्हणून सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व तमाम या पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच तोला मुलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली। बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की अनेक धर्माच्या लोकांनी विचारलं की आपण हा धर्म का स्वीकारतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संपूर्ण विश्वाला ज्यांनी शांतीचा मार्ग दाखवला म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्धांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये क्रांती केली। या देशामधल्या स्त्रीला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांवर तथागत भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगामधले सर्वात माणसानं किती मोठं व्हावं की जगातल्या सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीवर आपलं नाव कोरावं, याच्यापेक्षा मोठा या देशामध्ये, या जगामध्ये कोणी होऊ शकत नाही। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं नमन करण्याचा आजचा दिवस आहे। आणि बौद्धांनी बाबासाहेबांना घडवलं म्हणून बौद्धांना आज बौद्ध पौर्णिमेच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनाच खूप हृदयाच्या अंतःकरणापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी विद्वान मंडळी बसलेली की सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध वाचलेला आणि माझ्यासारख्या एका दगडाला या ठिकाणी तुमच्या समोर वाचा फोडली। ज्यांनी या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलवलं, माझा सत्कार करून घेतला, एवढी मोठी विद्वान मंडळी ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची वाणीतनं जे वेडेवाकडे दोन शब्द निघाले ते ऐकून घेतले, तुमचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतो। आणि राजूबाबा आणि त्यांच्या परिवाराचं खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचा आभार मानतो। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे नेते नामदार जयकुमार रावल साहेबांच्या वतीनं या दाम्पत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। पालकमंत्री या ठिकाणी येणार होते पण बाबा 3-4 वाजता तुमच्या कार्यक्रमाची तयारी नव्हती म्हणून पालकमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा दूत पाठवून तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। आजच्या या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला। महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।